सामने फक्त 2 विजय. आता मुंबई इंडियन्ससाठी उरलेले 7 सामने म्हणजेच करो या मरो. पण या वेळापत्रकातून मुंबई इंडियन्स खरंच टॉप 4मध्ये जाऊ शकते का? तर या व्हिडिओमध्ये आपण मुंबई इंडियन्सचे राहिलेले संपूर्ण वेळापत्रक आणि मुंबई इंडियन्सचे टॉप 4चे समीकरण संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, सर्वात प्रथम मुंबईचे 7 सामने झालेले आहेत. तर मुंबईचे अजून 7 सामने शिल्लक आहेत. तर मुंबई इंडियन्सचे 7 सामन्याचे वेळापत्रक आपण पाहूया. तर 29 एप्रिलला मुंबईचा सामना सनरायझर हैदराबाद होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती खेळला जाणार आहे. तर 2 मेला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबईचा सामना चेन्नईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे. 4 मेला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियम. नंतर 10 मेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध बेंगळुरूमध्ये. 14 मेला पंजाब किंग्स विरुद्ध. 20 मेला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध. 24 मेला राजस्थान रॉयल्स विरुद्ध. म्हणजे शेवटचे 7 सामने मुंबई इंडियन्ससाठी सीझन IPL 2026चा सीझन डिसाईड करणार आहेत. तर हे वेळापत्रक खूपच कठीण दिसत आहे, कारण चेन्नई, RCB, KKR आणि RR म्हणजे या टॉप टीमाविरुद्ध मुंबईचे सामने होणार आहेत. तर हा IPLमधील मुंबई इंडियन्ससाठी टगेस्ट फेस आहे. तर टॉप 4चे समीकरण मुंबई इंडियन्ससाठी सध्या मुंबई इंडियन्सचे 7 सामने झालेले आहेत. 2 सामन्यामध्ये विजय आणि 5 सामन्यामध्ये त्यांचा पराभव आणि त्याचे 4 पॉईंट आहेत. तर टॉप 4मध्ये जाण्यासाठी टीमांना 16 पॉईंट असणे आवश्यक असते. 16 पॉईंट झाले की टीमा टॉप 4साठी क्वालिफाय होतात. म्हणजे उरलेल्या 7 सामन्यापैकी 6 सामने जिंकणे मुंबई इंडियन्ससाठी अनिवार्य आहे. जर मुंबई इंडियन्सने 6 किंवा 7 सामने जिंकले, 7 पैकी 6 सामने जिंकले तर 16 पॉईंट होतील आणि मुंबईचे प्लेऑफचे चान्सेस स्ट्रॉंग होतील. तर 7 पैकी 5 सामने जिंकले तर 14 पॉईंट होतील आणि इथे नेट रन रेट, लक या गोष्टीवरती मुंबई इंडियन्सला डिपेंड राहावं लागेल. 4 मॅचेस किंवा 4पेक्षा कमी मॅचेस जिंकले तर मुंबई इंडियन्सची टीम बाहेर होऊ शकते. तर CSK विरुद्ध मुंबई इंडियन्सचा मोठा पराभव झाला, त्यामुळे मुंबई इंडियन्सचे नेट रेट खूप निगेटिव्ह झालेलं आहे. त्यामुळे फक्त जिंकून चालणार नाही, मोठ्या फरकाने मुंबई इंडियन्सला सामने जिंकावे लागतील. MI अजूनही बाहेर नाही, पण प्रत्येक सामना फायनल सामना असणार आहे. प्रत्येक विजय हा मस्ट विन गेम असणार आहे. 6 जिंकले तर इतिहास बनवू शकतो, नाहीतर मुंबई इंडियन्सचा सीझन संपणार आहे. तर मित्रांनो, मुंबई इंडियन्ससाठी आता खरी परीक्षा सुरू झाली आहे. तुम्हाला काय वाटतं? MI कमबॅक करणार का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच IPL क्रिकेट अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.